नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मुकादमांच्या घरी दारू पिऊन आलेल्या नीलला माहीने कानाखाली मारलेली असते आणि नीलचा अपमान केलेला असतो। तर नील आता मी याचा बदला घेणार असे बोलत असतो, तर आई म्हणते की नील गप्प बस, माझ्याच घरात येऊन माझ्याच घरात बदला घेण्याची भाषा करतोस। तर आता हात जोडतच नील आजीला म्हणतो की आजी मला माफ करा, पण माझा इथं योग्य वेळी योग्य पद्धतीने योग्य अपमान केला आहे आणि त्याचा बदला मी योग्य पद्धतीने घेतल्याशिवाय राहणार नाही असे आता नीलने सांगितलेले असते। तर आता आब्या म्हणतो ठीक आहे आणि त्यानंतर आता नील म्हणतो की त्याचं काय आहे ना, एक थप्पड बहुत देर तक कानों में मेरी गूंजती रहेगी आणि नील पुन्हा त्यांच्याकडे बघत हसू लागतो। ते बघून आता अक्षय म्हणतो की हा ना, असा नाही ऐकायचा आणि त्यानंतर आता अक्षय पोलिसांना फोन करू लागतो। तर आता नील म्हणतो की बोलव ना, पोलिसांना बोलव। त्यानंतर आता नील म्हणतो की पोलिसांना बोलवायचं, बोलवा पोलिसांना, मी नाही घाबरत पोलिसांना, कारण मी स्वतः एक स्कोप आहे। ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि नील म्हणतो की मी ना कायद्यासमोर रमाला आणि माहीला प्रूव्ह करूनच राहील आणि मग तुम्हाला दाखवून देईल, मी माझ्या माहीला शोधूनच काढेन असे आता नीलने सांगितलेले असते। आणि त्यानंतर आता नील म्हणतो की तुम्हाला माहीने सांगितलं नाही का की मी सुद्धा पोलीस इन्स्पेक्टर आहे। त्यानंतर आता नील त्यांच्याकडे बघून हसू लागतो आणि त्यानंतर आता आजी म्हणते की हा तसा ऐकणार नाही, अक्षय बोलव पोलिसांना। तर लगेच आता नील म्हणतो की ओके आजी ओके, मी आता जातोय, पण मी एक दिवस पुन्हा येणार काय माही, असे वळून पुन्हा आता नील माहीकडे बघतो आणि आता नीलने माहीला ओळखल्यामुळे आजी इरावती सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि बरोबर नीलने आता माहीला माही म्हटलेले असते। पुन्हा नील हसतच माहीकडे बघतो आणि म्हणतो की सॉरी माही नाहीच आहे, नाही का इकडे, आणि पुन्हा जर माझी काही गरज लागली का मला सांगा असे आता नील त्यांना सांगतो। इकडे आता रमा ही साईच्या घरी आलेली असते आणि साई आता रमाला समजावत असतो। साई म्हणतो की रमा मला माहिती आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण मी आता तुम्हाला पुन्हा एकदा रमा म्हणून सिद्ध करील। आणि त्यानंतर आता नील म्हणतो की रमा तुला बाहेर तुम्हाला राहावं लागेल ना, तर आता तुम्हाला इथेच राहा तुम्ही आणि भाडं देण्याची सुद्धा तुम्हाला काहीच गरज नाही आहे। तेव्हा आता रमा म्हणते की म्हणजे मी इथे फुकट राहू का? आणि त्यानंतर आता साई म्हणतो नका राहू तुम्ही इथे फुकट, पण ज्या वेळेस तुमचा धंदा वाढेल ना त्यावेळेस नंतर तुम्ही पैसे द्या। आणि तेवढ्याच साईची आई आता रमाला ताट घेऊन येते आणि रमा त्या जेवणाकडे बघते। तर आता साई म्हणतो मला माहिती हे तुम्ही फुकट खाणार नाही, पण तुमच्याकडे जे पैसे आहे ना त्याच्यातले 20 रुपये या ताटाचे मला तुम्ही द्या। तर रमा म्हणते काय? तेव्हा आता साई म्हणतो हो। साई म्हणतो की ते 20 रुपये हे जेवणाचे। तर आता रमा पर्समधून 20 रुपये काढून देऊ लागते। साई म्हणतो की अहो ते नंतर द्या, तुम्ही अगोदर खाऊन घ्या। आणि इकडे आता मुकादमाच्या घरात इरावती पुन्हा आता पाणी घेते आणि म्हणते की मी म्हटलं होतं ना तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी घरी येणार आहे म्हणून, बघितलं का कसा त्रास झाला तो। आणि त्यानंतर आता इरावती ही सगळ्यांच्या अंगावर पाणी टाकू लागते। तर आता रमाकांत म्हणतो की हे कसलं संकट, याला स्वतःला चालतासुद्धा येत नव्हतं। आणि तेवढ्यात आता आब्या म्हणतो की याला काही वेट बीट लागले की काय, कसा काहीही बोलत होता आणि आला दारू पिऊन इथे, याला काही कळतंय का या नीलला? नंतर आता रमाकांत म्हणतो की या माहीने त्या नीलमध्ये असं बघितलं तरी काय असेल। आणि त्यानंतर आता आजी म्हणते की त्याने जी खुनाची भाषा वापरली ना ते मला अजिबात आवडलं नाही। तर आता माही म्हणते की हो खूप डेंजर आहे तो। अक्षय म्हणतो बरं ते आता जाऊ द्या, तू त्याच्या एक कानाखाली मारली ना खूप बरं वाटलं। माही आता अक्षयकडे बघते। अक्षय म्हणतो की जाऊ द्या आता तो गेला, आता तुला तो काहीही करणार नाही। आणि आब्या म्हणतो की मला काय वाटतं की तो नील ना आपल्याला फक्त इरिटेट करायला आला होता वाटतं। आणि लगेच आता अक्षय म्हणतो की तुम्हाला तरी तसं वाटतंय, पण मी त्याच्या घरी गेलो होतो ना तेव्हा माही त्याच्याच घरी होती आणि कन्फर्म तो आपल्याला इरिटेट करायलाच आला होता। आणि आता आजी म्हणते की मला ना त्या माहीचा असा राग येतो ना अक्षय। तर अक्षय म्हणतो की आपण ना त्या माहीला उद्या जर इथे आली ना अशी घराबाहेर हाकलून देऊ। तर आता माही म्हणते की म्हणजे जेव्हा माही इथे होती त्यावेळेस सगळ्यांना ती उत्कृष्ट वाटत होती का? आणि आनंद म्हणतो की असं काही नाही आहे, पण आम्हाला वाटलं नव्हतं ती इतकी वाईट असू शकते।
आणि त्यानंतर आता आई आजी म्हणते की तरीसुद्धा अक्षय किती चिडला त्याच्यावरती. माई म्हणते बरोबर आहे, कारण कळत नाही ना कोण खोटं आणि कोण खरं. तर आता अक्षय म्हणतो की जाऊ द्या बरं, जाऊ द्या, आता त्याचा विषय नका काढू. आणि त्यानंतर आता आनंद हा उठून अक्षयकडे येतो आणि म्हणतो की अक्षय, अरे आईशी एकदा जाऊन बोल ना तू. 3 दिवस झाले आई उठलीसुद्धा नाही. आणि त्यानंतर आता आनंदने असे म्हटल्यानंतर अक्षयला आठवते की आभ्याने आपल्याला कसं सांगितलं होतं की फक्त मोठ्याही नाही तर आम्ही सगळेच यामध्ये सामील होतो आणि आम्ही सगळ्यांनी मिळून माहीला या घरात रमा बनवून आणलं होतं. त्यामध्ये एकट्या मोठ्याईची काही चूक नाही हे आता आभ्याने सांगितलेले अक्षयला आठवते. आणि पटकन अक्षय आता सीमाच्या बेडरूमच्या जवळ येतो. आणि आता बेडरूमच्या दरवाजाजवळ येताच आता अक्षय विचार करतो की बरोबर आहे आभ्याचं, आईची यामध्ये काही चूक नाही आहे. माझ्यासाठी आईने त्या माहीला रमा बनवून घरात आणलं, पण त्या माहीने याचा फायदा उचलला आणि तेव्हा मी माझ्या आईला का एकटीला जबाबदार धरेन. आणि हे सगळं आईला कळल्यापासून आई बाहेरसुद्धा आली नाही आणि बोललीसुद्धा नाही माझ्याशी. हे आता अक्षयच्या डोक्यात आलेलं असतं. आणि अक्षय म्हणतो की तसाही मला आईचा राग आलाय, पण शेवटी ती माझी आईच आहे ना. असे म्हणत अक्षय आता सीमाच्या बेडरूमचा दरवाजा वाजवू लागतो. आणि त्यानंतर आता अक्षय हा सीमाच्या बेडरूमचा दरवाजा उघडतो आणि सीमाला बघतो. आणि सीमा ही आता डोळे झाकून तिथे कॉटवर बसलेली असते. आणि त्यानंतर आता अक्षय हा सीमाला बघून सीमाला आई अशी हाक मारू लागतो. इकडे आता रमाने जेवण केलेलं असतं आणि साई हा एकटकच विचार करत बसलेला असतो. आणि इकडे आता रमा जेवण करून झोपलेली असते तर साई विचार करत असतो. साईची आई म्हणते काय झालं रे. तर आता साई म्हणतो की माझ्यामुळे रमाचं माहेरही तुटलं आणि सासरही तुटले. त्यावेळेस आता साईची आई म्हणते की अरे साई, तू असा काय विचार करतोयस, आता तुझं लग्न ठरलंय ना, तू या पोट्टीचा कशाला एवढा विचार करतोयस. अक्षयने इकडे आता सीमाला खायला आणलेली असते तर आता सीमासमोर धरत अक्षय म्हणतो चल बरं आई थोडं खाऊन घे. तर सीमा म्हणते नको आहे मला. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आई, तू हा असा त्रास स्वतःला करून घेऊन काय सिद्ध करणार आहे, चल आधी अगोदर खाऊन घे. सीमा काही ऐकायला तयारच नसते. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की तुझ्या याना अशा वागण्याने मी आता तुझ्याशी बोलणारच नाही आहे आणि तू माझ्यावर अशी जबरदस्ती नाही करू शकत. ते ऐकताच आता सीमा ही अक्षयकडे बघते. आणि आता सीमा म्हणते तसं काहीच नाही, तू माझ्यासोबत जबरदस्तीने बोलाव ना, असं मला काही वाटतच नाही आहे. पण मी चुकले ना त्याची मी आता स्वतःला शिक्षा करून घेते, बाकी काही नाही. आणि अक्षय म्हणतो की आई तू चुकलीस, तू वेगळ्याच बाईला रमा म्हणून घरी आणून ठेवलं आणि तू हे मला का नाही सांगितलं. आणि लगेच आता अक्षय म्हणतो की आई तू हे असं कसं करू शकतेस, कारण रमा ही एक जिवंत व्यक्ती आहे ना, आणि जिवंत व्यक्तीला तू रिप्लेस कसं करू शकतेस आई, असे आता अक्षय हा सीमाला सांगतो. अक्षय म्हणतो की ज्या व्यक्तीसोबत, चुकीच्या व्यक्तीसोबत मला जर आयुष्यभर संसार करावा लागला असता तर. तेव्हा आता सीमा म्हणते की अरे अक्षय, त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती, त्यावेळेस रमा जिवंत आहे की नाही हे माहीतच नव्हतं. आणि सीमा म्हणते की आम्हाला तरी त्यावेळेस कुठे माहिती होतं रमा जिवंत आहे म्हणून, आणि त्यावेळेस तुझी परिस्थिती आम्हाला बघवत नव्हती, तू स्वतः जीव द्यायला सुद्धा निघाला होतास अक्षय, आणि अशा वेळेस आम्ही काय करणार सांग बरं, असे आता सीमा ही अक्षयला समजावं लागते. सीमा म्हणते की त्यामुळे मी हे सगळं केलं, नाही तर मी हे केलंच नसतं, असे आता सीमा बोलते. आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की त्यामुळेच मला तुझी खूप काळजी वाटत होती. अक्षय म्हणतो की मला कळतंय तुला माझी काळजी वाटत होती आई, पण त्यामुळे तू असं त्या माहीला रमा बनवून घरी आणायचं होतं का, हे तुला कितपत पटलं आणि हे तुला कितपत योग्य वाटलं. तर आता विचार करत सीमा म्हणते की मला ना हा सगळा देवाचा संकेत आहे असंच वाटलं. तर आता अक्षय म्हणतो काय आई, कसला संकेत, काहीही विचार करत तेस तू. तर आता सीमा म्हणते की बघ ना, अरे ज्यावेळेस मी मंदिरात गेले होते, रामाचं ज्यावेळेस हे सगळं काही झालं होतं म्हणून मी मंदिरात प्रार्थना करायला गेल्यानंतर मंदिराच्या पायऱ्यावरती मला कशी माही दिसली, आणि त्यावेळेस मला कळलं की ना आगे ना घरदार ना पिछे, हिच्या मागे तर कोणीच नाही आहे, आणि मला तो मग एक देवाचा संकेत वाटला. बघ ना रे, मी मंदिरात गेले होते आणि काय तो योगायोग हा देवाचाच संकेत होता, असं त्यावेळेस माझी खात्री झाली. मी तरी काय करणार, असे आता सीमा अक्षयला समजावू लागते. आणि त्यानंतर आता आनंद म्हणतो की ही सगळी तू अशी भोळी आहे ना, त्यामुळे तुला फसवतात, बघितलं का तू, तुझ्या भोळेपणाचा फायदा उचलतात. आणि अक्षयने आता सीमाला सांगितलेले असते की माहीने हे असं पहिल्या दिवसापासून प्लान केला होता या घरात यायचा आई,
आणि ते ऐकताच आता सीमा म्हणते नाही नाही, पहिल्या दिवसापासून नाही, मला नाही असं वाटत. तर आता अक्षय म्हणतो की रमाला ज्या गाडीने उडवलं होतं ती गाडी माईचीच होती. ते ऐकताच आता सीमा सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तर अक्षय म्हणतो की माहिती आहे का तुम्हाला, हे सगळेजण आता अवाक झालेले असतात. आणि आता सीमा सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघू लागते. अक्षय म्हणतो की म्हणजे हे सुद्धा तुम्हाला माहीत नव्हतं का, आणि तुम्ही अशा अनोळखी चेहऱ्याला घरात आणून ठेवलं. आणि त्यानंतर आता जेवणाचे ताट पुढे धरत आता अक्षय म्हणतो की आई हे खाऊन घे, आणि जर तू खाल्लं नाही ना तर मी सुद्धा जेवणार नाही. असे म्हणत आता अक्षय पटकन उठतो आणि डोळ्यातलं पाणी पुसत जाऊ लागतो. तेव्हा आता अभ्या हा अक्षयला धरतो आणि म्हणतो की अक्षय. तर अक्षय डोळ्यातलं पाणी पुसत आता रूमच्या बाहेर निघून जातो. आणि त्यानंतर आता आभ्या हा सीमाला घास भरवतो आणि म्हणतो की मोठी आई तू प्लीज खाऊन घे. डोळ्यात पाणी आलेली सीमा म्हणते की प्लीज तुम्ही त्यालासुद्धा खाऊ घालाल का. तर आता आभ्या आणि आनंद म्हणतात हो हो, पण आई तू अगोदर खाऊन घे. तर आता सीमासुद्धा जेवण करते. आणि इकडे आता रमा ही घरामध्ये असताना आता साई हा बाहेरून तिथे येतो. तेव्हाच आता रमाचा झोकांडा जातो आणि पटकन आता साई हा रमाचा हात धरतो. तर रमाचे अंग साईला गरम लागते. तेव्हा आता साई म्हणतो की रमा तुम्हाला बरं वाटत नाही आहे का, आणि तुम्हाला ताप आला का. तर आता रमा म्हणते की काही नाही आहे. आणि रमा म्हणते की त्याचं तुम्हाला काय करायचं. तर साई म्हणतो की कुठे निघाला तुम्ही. रमा म्हणते की कामाला निघाले, मला असं थांबून नाही चालणार आता. साई आता रमाला थांबवतो आणि म्हणतो की तुम्ही ऐका ना, तुम्हाला ताप आहे, तुम्ही कसं काम करणार. तर आता रमा म्हणते की तुम्हाला काय करायचं, मी माझं बघेन. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की तुम्हाला काय करायचं, माझ्याकडे आता वेळ नाही आहे आणि लवकरात लवकर मला काहीतरी सुरू करावंच लागेल. आणि त्यानंतर आता साई रामाकडे बघतो आणि म्हणतो की तुम्ही ना खूप काही सोचलंय आणि आता तुमच्या शरीराला आरामाची गरज आहे, तुम्ही आता आराम करायला हवा. रमा आता साईकडे बघते आणि साई म्हणतो की अगोदर तुम्ही आराम करा आणि मग तुम्हाला काय काम करायचं ना ते करा. ते ऐकताच आता रमा म्हणते की हे सगळं तुम्ही का करता आणि कशा करता. अगोदर तुम्ही मला त्रास दिला, मला जखम दिली, आणि आता पुन्हा त्या जखमेवर तुम्ही फुंकर का मारायचा प्रयत्न करताय. आणि रमा म्हणते की तुम्हाला असं नाही वाटत का, ही वेळ माझ्यावर तुमच्यामुळे आली, तुमच्या एका चुकीमुळे आली. आणि रमा म्हणते की मी तुमच्यावरनं असं काहीच विश्वास नाही ठेवत, आणि तुम्ही किती जरी चांगला वागण्याचा प्रयत्न केला तरी मी आता तुमच्यावर विश्वास ठेवूच शकत नाही, असे रमाने आता साईला ठणकावून सांगितलेलं असतं. कारण तुम्ही माझा विश्वासघात केला, असे रमा साईला बोलते. आणि तेवढ्यात आता रमाला चक्कर येऊ लागते आणि रमाचा झोकांडा जाऊ लागतो. तर साई हा रमाला पकडतो. त्यानंतर पटकन आता घाबरतच साई आता त्याच्या आईला हाक मारतो आणि रमाला कॉटवर बसवतो. रमाला आता बरं वाटत नसतं आणि रमाची तब्येत अजूनच डाऊन झालेली असते. रमाला आता ताप आलेला असतो. आणि त्यानंतर आता इकडे आभ्या हा अक्षयकडे येतो आणि अक्षयला म्हणतो की अरे अक्षय, यात मोठी आईची एकटीची काय चूक. तर आता अक्षय म्हणतो नाहीच आहे, पण आपण सगळी फॅमिली आहोत म्हणून मी तुम्हा सगळ्यांना माफ केलंय आणि त्यासाठी मी आईला सुद्धा माफ करतोय. अक्षय म्हणतो की मला ना आईचा जास्त राग आलाय, कारण त्या माहीला रमा बनून आईनेच घरात आणलं ना, मेन आईच होती. आणि अक्षय म्हणतो की मे बी आईचा हेतू या पाठीमागे चांगला असेलही, पण तिची ही खूप मोठी चूक होती. आणि अक्षय म्हणतो की पण तिने त्या बाहेरच्या व्यक्तीला, चुकीच्या व्यक्तीला घरात आणलं ना, आणि त्या माहीला रमा बनून घरात आणलं, त्यामुळे किती मोठी चूक झाली आणि किती मोठे काय परिणाम झाले त्याचे तुला कळतंय ना अभया. तर आता तेवढ्यात आता माही तिथे आलेली असते आणि तेवढ्यात आता माही तिथे येत म्हणते की मी काय म्हणते, माही ज्या वेळेस तुमच्या इथे घरी आली होती त्यावेळेस ती तुमच्याशी खूप वाईट वागली का. तर आभ्या म्हणतो हो. आभ्या म्हणतो की हो, कारण तिने तुला त्रास दिला. पटकन आता आभ्या माहीकडे येतो आणि म्हणतो की एक मिनटं, तिने तुला सुद्धा एवढा त्रास दिला तरीसुद्धा रमा तू त्या माहीची बाजू घेऊन का बोलतेस. माही म्हणते की खरं तर मला सुद्धा तिचा रागच येत होता, कारण त्या माहीने ना आपलं सगळं घर विस्कळीत करून टाकलं. आणि आता माही म्हणते की तिच्यामुळे घरामध्ये वाद होत आहेत आणि आता ती इथून गेली तरी तिच्यामुळे घरामध्ये कसं काय वाईट परिस्थिती आली कळतंय का, आणि आईची तब्येत बघा. तर आता आभ्या म्हणतो की मी तेच अक्षयला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यानंतर आता आभ्या म्हणतो की अक्षय, मला ना कळतच नाही तू असं काय करतोय ते, आणि मध्यंतरी मी सुद्धा तुझ्याशी एवढा वाईट वागलोय ना, तर मला सुद्धा कळत नाही मी तुझ्याशी किती वाईट वागलोय ती. आभ्या म्हणतो की त्यावेळेस अक्षयने केलं काय, कंपनीची सगळी जबाबदारी माझ्यावर टाकली
आणि अक्षय म्हणतो की पण आईला हे सुद्धा कळायला हवं होतं, कारण आईचं हे माही प्रकरण मला अजिबात आवडलेलं नाही. पुन्हा आता आब्या अक्षयला समजावू लागतो. आब्या म्हणतो की अरे आईने हे मुद्दाम केलं नाही आणि आईला तुझी काळजी वाटत होती, तू समजून घे अक्षय. म्हणून आईला नाविलाजाने हे करावं लागलं आणि त्या माहीला रमा बनून घरी आणावं लागलं. नाहीतर आईने असं कशाला केलं असतं. तर आता अक्षय म्हणतो की अजिबात नाही, आई मोठी आहे, तिला हे कळायलाच हवं होतं आणि ती समजत राहते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ती माझी आई आहे, तेव्हा मी बोलेन तिच्याशी आणि मी काय करायचं ना ते करेन, कारण माझी आईवरती प्रेम करायचा आणि तिला छळायचा सुद्धा अधिकार माझाच आहे. आणि त्यानंतर आता इकडे साईची आई म्हणते की हे बघ रमा, तू काही काळजी करू नको आणि तुझ्यासोबत जे जे कोणी काही वागलं ना त्याला टिट फॉर टॅट करत याचा बदला घेच. आणि आता रमाने सुद्धा आता मोठ्या निर्धाराने पण केलेला असतो की काही जरी झालं तरी मी स्वतःला रमा म्हणून सिद्ध करून दाखवीनच. आणि त्यासाठी मला माहीच्या विरोधात उभं राहावं लागलं आणि सगळ्यांच्या विरोधात उभं राहावं लागलं तरीसुद्धा चालेल. आणि आता साईच्या आईने आणि साईने सुद्धा आता रमाला सपोर्ट केलेला असतो आणि दोघेही आता रमाला रमा सिद्ध करण्यासाठी तयार झालेले असतात. आणि रमाने सुद्धा आता मनाची पूर्ण तयारी केलेली असते. त्यानंतर आता इकडे सीमा हात जोडूनच आता माहीला म्हणते की मी खूप चुकले, मला माफ कर आणि मी तुला खूप त्रास दिला. तर आता लगेचच माई म्हणते की हे बघा, तुम्ही माझ्या पुढे कितीही हात जोडले तरीसुद्धा मी तुम्हाला, मला नाही वाटत माफ करू शकेन म्हणून. अक्षय आता दरवाज्यातून ते सगळं बघत असतो आणि लगेच आता अक्षयला समजते आणि अक्षय म्हणतो की आई ही रमापुढे हात जोडते तरीसुद्धा रमा माफ करायला तयार नाही, हे सगळं काय आहे. आणि अक्षयला आता विचार करतो की म्हणजे ही खरी रमा नसेल का. तर आता अक्षय समोर सुद्धा भयानक सत्य आलेले असते आणि अक्षय विचार करतो की आई रमापुढे हात जोडते तरीसुद्धा रमा आईला माफ करायला तयार नाही, असं का बोलतेस रमा. आणि अक्षय समोर आता खरे सत्य आलेले असते आणि अक्षय विचार करतो की ही अशी आपली रमा असू शकत नाही, कारण काही जरी झालं, किती जरी झालं तरी रमा आपल्या आईला असं कधी करू शकत नाही आणि रमा आपल्या आईला माफ करणारच. पण आज ही रमा असं का बोलते, यामुळे अक्षयच्या मनात संशय तयार झालेला असतो आणि ही दुसरी तिसरी कोणी नसून माही आहे आणि जी बाहेर गेली ती रमा होती, हे याचा सगळ्यात मोठा संशय आता अक्षयला आलेला असतो. आणि इकडे आता साईने रमाला आता माहीच्या विरोधात लढण्यासाठी तयार केलेली असते. तर आता रमाला साथ देऊन रमा हीच खरी रमा अशी कशी सिद्ध करणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.